प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन. मी एक वचन वाचू इच्छित आहे, जेणेकरून परमेश्वर आमच्या संग बोलू इच्छित आहे आणि त्या वचनातून आम्हाला हे समजेल की खरोखर परमेश्वर आम्हाला किती स्थान देत आहे आणि किती आमच्यावर प्रेम करत आहे. म्हणून निर्गमाचं पुस्तक याचा 19 अध्याय आणि वचन 5 मधून आम्ही बघूया. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझं खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. या ठिकाणी प्रियांनो, आम्हाला ह्या वचनातून खूप काही परमेश्वर शिकवत आहे आणि ह्या वचनाकडे जर आम्ही बारकाईने लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये आज्ञा पाळण्याविषयी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर शास्त्र आम्हाला सांगतं, जर तुम्ही माझी वाणी ऐकाल, म्हणजे परमेश्वराचा जो शब्द आहे, परमेश्वराची जी वाणी आहे, आणि शास्त्र आम्हाला सांगते की परमेश्वराचं वाणी जी आहे ते पवित्र शास्त्र आहे. म्हणून आम्ही पवित्र शास्त्राकडे किंवा त्याच्या वचनाकडे बारकाईने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शास्त्र आम्हाला सांगतं की जर आम्ही त्याची वाणी ऐकली तर परमेश्वर स्वतः बोलतो की तुम्ही माझे निधी व्हाल. निधी याचा अर्थ आहे प्रियांनो की निवडलेलं धन व्हाल. प्रेज द लॉर्ड. निवडलेली एक प्रजा व्हाल आणि निवडलेलं एक धन व्हाल. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही परमेश्वराची वाणी ऐकतो, परमेश्वराचं वचनाकडे लक्ष देतो आणि त्याच्या वाणीने चालतो, तर तो परमेश्वर स्वतः म्हणतो की तुम्ही माझे धन आहात. लक्षात घ्या प्रियांनो, परमेश्वराचं धन इथं कुठं तिथं नाही आहे, कारण की परमेश्वराचे जे खास धन आहे ते तुम्ही आणि मी आहे. तुम्हाला मला त्याने निवडलेलं आहे यासाठी की तो म्हणतो सर्व जे काय आहे ते माझंच आहे, परंतु त्याच्याही पेक्षा अधिक स्थान जे दिलेलं आहे त्यानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. कारण की का, आम्ही किती महत्वाची गोष्ट आहे की आम्ही त्याच्या वाणीकडे, त्याच्या वचनाकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्या वाणी आम्ही ऐकायला पाहिजे. कारण की जर आम्हाला त्याचं जर धन व्हायचं आहे, तो जर आम्हाला धनाच्या रूपात बघायचा आहे, तर आम्हाला त्याच्या वाणीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही कोण आहात, तर तुम्ही एक त्याचे धन आहात, निवडलेले एक निधी आहात. म्हणून बारकाईने लक्ष द्या की तुम्ही जर खरोखर परमेश्वराचे निधी बनवू इच्छित आहे तर त्याची वाणीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण की नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, माझ्या मुला माझी वाणीकडे लक्ष दे, माझ्या मुला माझ्या वाणीकडे कान दे. कारण की का, त्याचं कारण आहे की आम्ही त्याचं धन व्हावा ही त्याची इच्छा आहे, आम्ही त्याची निधी व्हावा ही त्याची इच्छा आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुम्हीही त्याची निधी व्हावा, तुम्हीही त्याचं धन व्हावा, तर वाणीकडे लक्ष द्या आणि परमेश्वर या वचनातून तुम्हाला सहाय्य करो, मदत करो. आमेन.